ब्रह्मा मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशी भूमिसुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनिराहु केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम। श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ। सुप्रभात मंडळी, अध्यात्म कलियुगातल्या चॅनेलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो। मित्रांनो, हे साप्ताहिक राशी भविष्य आहे 15 जुलै ते 21 जुलै 2024। हे साप्ताहिक राशी भविष्य प्रत्येक राशीचं असणार आहे। मित्रांनो, अजूनपर्यंत आपण हे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून कुठल्याही ग्रुपवरती लिंक येण्याची वाट पाहावी लागणार नाही। खूप लोक मला नंतर पर्सनली मेसेज करतात गुरुजी व्हॉट्सअपवरती की लिंक पाठवा, लिंक पाठवा। म्हणजे याचा अर्थ असा आहे की आपण अजूनपर्यंत हे चॅनल सबस्क्राईब केलेले नाही आहे आणि फक्त व्हॉट्सअपवरती जी लिंक येत आहे त्या लिंक ओपन करून आपण आपलं राशी भविष्य पाहत आहे। तसं करू नका मित्रांनो, प्लीज आपण हे चॅनल सबस्क्राईब करा। तसंच ह्या सप्ताहामध्ये मी आपल्याला जी उपाययोजना सांगणार आहे ती आषाढी एकादशी 17 तारखेला आहे। त्या 17 तारखेच्या आषाढी एकादशीला खूप महत्त्व असतं मित्रांनो, कारण ही आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी या दोन एकादशी केल्याने वर्षाच्या 24 एकादशींचं आपल्याला पूर्ण फल प्राप्त होतं आणि महाविष्णूंची या जगत पालनाची, या जगन्नाथाची सगळ्यांवरती कृपा दृष्टी होते। कारण सांसारिक सुख किंवा इतर सुखांसाठी महाविष्णूंची उपासना खूप गरजेची आहे। सांगतात ना, आकाशात पतितं तोयम यथा गच्छति सागरम सर्वदेवम नमस्कारम केशवम प्रति गच्छति। आणि त्या विष्णूपर्यंतच ही सगळ्यांची उपासना जाऊन पोहोचते। त्यामुळे मी ही जी उपाययोजना सांगणार आहे, उपाय सांगणार आहे, ते नक्कीच आपण आपल्या राशीप्रमाणे नक्की करा, त्याचा अनुभव घ्या। आपण काय करतो मित्रांनो, आपल्या राशीप्रमाणे म्हणजे त्या सप्ताहामध्ये ज्या काही सण व्रत वैकल्य येतील त्यानुसार मी तुम्हाला तुमच्या राशीप्रमाणे सर्व व्रत वैकल्य सुचवत असतो। काही करायची उपाययोजना, पूजा अर्चा, तर याचा आपल्याला निश्चित लाभ होतो। कारण येणं तेन प्रकारे आपल्याकडनं त्या आठवड्याचं राशी भविष्य ऐकता ऐकता त्या सप्ताहात येणाऱ्या काही महत्वाच्या गोष्टी असतात, सण असतात किंवा इतर काही गोष्टी असतात, त्या व्रतांचा आपल्याला चांगला उपयोग करून घेता येतो। आपल्याला ते व्रत करता येतं आणि त्याचं पूर्ण फल प्राप्त होतं। आषाढी एकादशी आणि गुरुपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आपल्या गुरूंचे आपण दर्शन घ्या, आशीर्वाद घ्या। ही आषाढी एकादशी आणि गुरुपौर्णिमेच्या आपल्याला पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद। चला तर सुरू करूया साप्ताहिक राशी भविष्य 15 जुलै ते 21 जुलै 2024। सिंह राशी, आपल्याला या सप्ताहामध्ये नोकरीत काही वेगळे करून दाखवण्याची संधी प्राप्त होईल। वरिष्ठ आपल्या कामाबद्दल खूप खुश असतील आणि वरिष्ठांची आपल्याला चांगली मर्जी सुद्धा संपन्न या सप्ताहामध्ये होऊ शकते। नोकरीच्या बाबतीत काही अडचण असणार नाही। आपली कामं आपण प्रामाणिकपणे करा, नोकरीत आपला वेळ चांगला जाईल। आता व्यावसायिकांना व्यवसाय वृद्धीसाठी नवीन काही करायचं असेल तर सध्या थांबा, थोडा विचार करून कामे करा। नवीन कामं करता येईल, नवीन वृद्धी व्यवसाय वृद्धीसाठी आपल्याला करता येणार, त्याबद्दल काही प्रश्नच नाही। नवीन योजना अंतर्गत आपल्याला चांगल्या गोष्टी होतील, आर्थिक लाभही होतील। परंतु सरकार दरबारची जी कामे आहेत त्याच्यावरती जास्त अवलंबून राहू नका। जर आता ते काम होऊन माझं आता हे काम पूर्ण होईल अशाच काही गोष्टी असेल तर थोडं थांबा। सरकार दरबारची कामं पूर्ण झाल्याशिवाय पुढची स्टेप आपण आपल्या कामात उचलू नका। जर त्या भरोशावरती आपण एखादं काहीतरी करायला जाल तर त्यामध्ये थोडंसं अडचण निर्माण होऊ शकते। त्याचबरोबर ऑनलाईन व्यवहार जे काय असतील, पैसे ट्रान्सफर करणे, पैसे मागवणे, खरेदी करणे, तर अशा ऑनलाईन व्यवहारातून, विक्रीतून काही करत असाल, म्हणजे सोशल मीडिया म्हणा किंवा काही गुगल पे, फोन पे हेच आहे सध्या, पेटीएम वगैरे, तर या मार्फत जर एखादी काही गोष्टी असेल तर त्यात शक्यतो सांभाळून करा। म्हणजे सोशल मीडिया मार्फत किंवा ऑनलाईन मार्फत आपल्याला थोडंसं नुकसान होण्याची शक्यता आहे। या सप्ताहापुरतीच आहे, कायम नाही येते। कारण काय आहे, काहीतरी गोष्टींमुळे या काहीतरी गोष्टी घडणार आहेत किंवा घडू शकतात। तर त्यासाठी आपण शक्यतो ऑनलाईन व्यवहार सध्या सांभाळून करा किंवा त्या विषयाचं आपल्याला जर माहिती नसेलच तर त्या विषयात पडायला जाऊच नका। अशाच काही गोष्टीतून या सप्ताहामध्ये कदाचित आपल्याला मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते किंवा पैसे भरावे लागू शकते, अतिरिक्त पैसे भरावे लागू शकते किंवा अशाच काही गोष्टी। आता काय, सोशल मीडियामध्ये सुद्धा आता ऑनलाईन व्यवहार जर एखाद्या वेळी फसला, काही झालं तरी आता सायबर कॅफेमध्ये आपण गुन्हा नोंदवून त्या सगळ्या गोष्टी करू शकतो। तुर्तास जो नुकसान होणार आहे ते भरपाई जरासं कठीण होऊ शकतं। त्यामुळे शक्यतो जर आपल्याला त्याचं ज्ञान नसेल ऑनलाईन व्यवहारांचं तर ऑनलाईन व्यवहार आपण शक्यतो या सप्ताहात करणे शक्यतो टाळा। आणि सरकार दरबारी कामाच्या भरोशावर राहून कुठलेही मोठे कामं किंवा मोठ्या गोष्टी करायला या सप्ताहात शक्यतो जाऊ नका। या सर्व गोष्टी जर सर्वसाधारण आपण या सप्ताहातल्या समजून घेतल्या
किंवा जर केल्या तर आपल्याला मोठं काही नुकसान होणार नाहीये. चांगल्याच गोष्टी आपल्याबद्दल घडणार आहे. कामाच्या ठिकाणी, व्यवसायाच्या ठिकाणी सुद्धा चांगला दिवस असणार आहे. म्हणजे हा आठवडा आपल्यासाठी त्या बाबतीत थोडासा चांगलाच असणार आहे आर्थिक दृष्टीने. त्या बाबतीत कुठल्या वृद्धीच्या बाबतीत, पण ऑनलाईन खरेदी विक्रीच्या बाबतीत जरासं डेंजरस आहे. तर तिथे थोडंसं आपण स्टॉप राहावं किंवा विचार करून काम करावं. किंवा इतर कोणी घराचे सदस्य त्याच्याबद्दल जास्त माहिती असेल, ते करू शकत असतील तर त्यांना सांगा. पण तुम्ही शक्यतो तो व्यवहार हाताळणं सांभाळून हाताळा. या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या 15 आणि 21, शुभ अंक असणाऱ्या 9 आणि रंग असणाऱ्या लाल याचा आपण लाभ करून घ्या. आता येणाऱ्या आषाढी एकादशीच्या दिवशी आपण शक्यतो विष्णूची उपासना करा. आपला मुलांक काय तो बघा, त्यानुसार जप केला तर चालेल. जर माहीत नसेल मुलांक किंवा नाही समजत असेल, तारका चुकीच्या असेल किंवा आपल्याला नाही समजत आहे मुलांकाबद्दल, तरी सुद्धा आपण 16 जप म्हणजे 16 माळा म्हणजे 108 गुणिले 16 असा जप करण्याचा प्रयत्न करा. आणि नमो भगवते वासुदेवा हा जप करा. विष्णवे नमः किंवा नमो नारायणाय नमः म्हटला तरी आपल्याला चालू शकतो मंत्र. जो काही सोपा विष्णवे नमः जो काही सोपा मंत्र आपल्याला येत असेल ती नक्की उपासना करा. सध्या जो आपल्याला मानसिक गोंधळ किंवा मानसिक त्रास कुटुंबामध्ये मागच्या आठवड्यामध्ये सुद्धा किंवा आधी झालेले त्रास आहे, त्याच्यामुळे जो मानसिक त्रास त्या कुटुंबाच्या कल्याणासाठी सुद्धा हा जप आपल्याला खूप प्रभावी ठरू शकतो. तर नक्की करा. येणाऱ्या 21 तारखेला गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपले आध्यात्मिक गुरु असतील, कोणी ज्यांना आपण गुरु मानतात, त्यांचं दर्शन घ्या. आध्यात्मिक गुरुचे आशीर्वाद घ्या. याच्याने सुद्धा खूप साऱ्या अडचणी आपल्या सर्वांच्या दूर होतील. चला तर पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात ह्याच वेळी ह्याच ठिकाणी. तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद.